नागपूरमध्ये अवैध दारू विक्रेत्या गुंडाने 2 सख्ख्या भावांची हत्या केली। त्या विरोधात नागपूरकर रस्त्यावर उतरले, पण मुख्यमंत्र्यांच्या पोलिसांनी थेट लोकांवर लाठी हल्ला केला। नागपूरमधील समतानगर भागात इमरतलाल राणा आणि पूरणलाल राणा राहतात। काल क्षुल्लक कारणावरून राणा बंधूंचा अवैध दारू विक्रेता प्रशांत चमके सोबत भांडण झालं। त्याच रागातून चमके आणि त्याच्या साथीदाराने राणा बंधूंची निर्घृणपणे हत्या केली आहे। त्यामुळे राणा कुटुंब उघड्यावर आलंय। हमको उनका भांजा उन्हें इनके पे गाल पे तड़िया के मारा और 2 खून निकलने लगा। फिर उसके बाद में मैं गुड्डू भैया को बुलाने गई। जब तक उनने मेरे पति के पेट में काजू खोप दिए थे, पूरी अतड़ी बाहर आ गई थी। हमारे साथ इस बार झगड़ा किए और हमारे आदमी का मर्डर कर दिए। हमको इंसाफ चाहिए। जैसे हमारे आदमी को मारे, हम 4 बच्चे लेके कहाँ जाएंगे? मेरी 3 महीने की लड़की, उसको ले जाके कहाँ जाऊँ? 4 बच्चे और हम 2 जन कहाँ जाएंगे? पोलिसांच्या आशीर्वादानेच प्रशांत चमके समतानगरात अवैध दारू अड्डा चालवतो असा आरोप आहे। एवढंच नाही तर चमके सराईत गुंड आहे। त्याच्या विरोधात हत्या, अवैध शस्त्र बाळगणं, दारूचा अवैध व्यवसाय करणं असे गंभीर गुन्हे दाखल आहेत। हत्येनंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। आतापर्यंत यामध्ये प्रशांत चमके नावाचा प्राइम अॅक्युज जो आहे, जो मुख्य आरोपी आहे, तो आरोपी त्याची बहीण मीना तमस्कर आणि त्या मीना तमस्करची बहीण वंदना तमस्कर वंदना जाईस, हे लोक आतापर्यंत अटक झालेले आहेत। 6 पैकी 3 अटक झाले आणि 3 अटक होणे बाकी आहे। नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होम ग्राउंड, पण गेल्या काही वर्षात नागपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत। गेल्या 1.5 वर्षात नागपूरमध्ये गुंडगिरी वाढली आहे। आता तर 2 सख्ख्या भावांची हत्या झाली आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नागपूरची सुरक्षा कुठे नेऊन ठेवली आहे असा प्रश्न पडतोय। नागपुरात गुन्हेगार वरचढ होत आहेत आणि नागरिकांच्या हत्या केल्या जात आहेत आणि पोलिसांवर हप्ता घेत असल्याचे गंभीर आरोप होत आहेत। जर जनतेला खरोखर न्याय द्यायचा असेल तर या संपूर्ण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदलांची गरज आहे। कॅमेरामॅन सुरेश डोनाळकरसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।